आणि यानंतर आपण पाहणार आहोत आमचा विशेष कार्यक्रम माझा विठ्ठल माझी वारी। रामकृष्ण हरी माऊली। माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला। आज आषाढी एकादशी। आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये साजरा होतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले। संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजरानं दुमदुमून गेलं। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली। पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली। यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला। देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला। त्यानंतर विठ्ठलाची आरती पार पडली। विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली। आपला प्रयत्न असा आहे की या वर्षीच काम सुरू झालं पाहिजे आणि काम सुरू झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील। पूर्ण काम व्हायला 3.5-4 वर्ष लागतील, पण महत्त्वाचं जे काम आहे ते 2 ते 2.5 वर्षात आपण पूर्ण करू। आता पुढच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांची आमची चर्चा झाली आहे। 80-90% लोक जे आहेत त्यांच्या शंका दूर झाल्या आहेत। 10-20% लोक आहेत त्यांना अजूनही शंका आहेत, त्याही आम्ही दूर करू। आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊनच हे करायचं आहे। एक गोष्ट मी सांगतो की कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल। इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल। यंदाच्या आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील माने दाम्पत्याला मिळाला। धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील गौरव गावचे बाबासाहेब माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती माने हे शेतकरी दाम्पत्य ठरलं। माने कुटुंब गेल्या 20 वर्षांपासून पंढरीची वारी करतायत। मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या माने दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला। कधीच वाटलं नाही, इथपर्यंत पायरीला येईपर्यंत वाटलं नाही। काय वाटलं ज्यावेळेस तुमचा नंबर लागला होता? आमची माळा बघितल्यापर्यंत सुद्धा आम्हाला वाटलं की हे कशासाठी बघायला येते माळा, असंच वाटलं। ज्यावेळेस दोघांच्या गळीत माळामध्ये दिसल्याबरोबर माऊली म्हणली चला आता तुमच्या हस्ते पूजा होणार आहे, मग त्यावेळेस आम्हाला आनंद मावेना गेला, एवढा आनंद वाटला गेला। जो आशा करतो त्याला फलप्राप्ती होत नाही, निरस्वार्थी राहतो त्यालाच काय फलप्राप्ती असते। हो, काय मागितलं? काय मागायला फक्त एवढंच की बाबा सगळ्याला सद्बुद्धी द्यावी, सगळ्याला चांगला मार्ग मिळावा, एवढंच बोलतो। कसं वाटलं मान मिळालं? चांगलं वाटलं ना, चांगलं वाटलं। काय मागितलं? ईश्वराला काय आपलं नामचिंतन करायचं, दुसरं नाही काय। आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये हजेरी लावली। विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह चंद्रभागा नदीवरही प्रचंड गर्दी वारकऱ्यांची पाहायला मिळाली। नदीपात्रात वाढलेल्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत ठेवली। चंद्रभागेतील परिस्थिती, सुरक्षेची उपाययोजना आणि भाविकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात आज पाहायला मिळाली। याचा आढावा घेतलेला आहे गोविंद शेळकेला। आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये येणारे भाविक किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चंद्रभागेत पाहायला मिळतात हे चित्र मी तुम्हाला दाखवतोय आपत्ती व्यवस्थापनांच्या बोटमधून। कारण या ठिकाणी वीर धरणातून येणारं पाणी आहे आणि मागच्या काही दिवसामध्ये झालेला पाऊस यामुळे पाणी खूप वेगानं वाहत आहे आणि अशा वेळी या सगळ्या मंडळींना एकतर आपल्याला माहिती आहे की चंद्रभागेच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर पोहोचवण्यासाठी अशा काही बोट असतात आणि त्या बोटसोबत आपत्ती व्यवस्थापनाचं काम करणाऱ्या बोटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील। अगदी पंढरपूरमध्ये यायचं, चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण करायची आणि त्यानंतरच आषाढी पूर्ण होत असते, एकादशी पूर्ण होत असते। पण हे सगळं होत असताना जसे पोलीस तिकडे बॅरिकेडिंग करतायत, अगदी क्राऊड कंट्रोलसाठी प्रयत्न करतायत, तसाच प्रयत्न या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनची ही मंडळी करते। मला सांगा साधारण काय परिस्थिती आहे? दरवर्षी पाणी कसं असतं आणि यावर्षी पाणी कसं आहे? दरवर्षीपेक्षा थोडं पाणी जास्तच आहे यावर्षी।
हां दरवर्षी पाणी कुठपर्यंत असतं? दरवर्षी थोडं खाली असतंय, म्हणजे कमीत कमी हवा इथपर्यंत असतं, म्हणजे आता थोडं एक 5 ते 10 फूट जास्त वाढलंय. पण मग ऐकतात का येणारे भाविक मध्ये येतात? भाविक ऐकतात. भाविकांना सांगितलं कडलो हा महाराज खड्डे आहेत, मग असे आपले यांच्या मार्गदर्शनाखाली शक्तिसागर डोले यांच्या मार्गदर्शनाखाली 200 ते 250 लोक आणलेले गेलेत, जे एक्सपर्ट आहेत, ते जे बोट चालू शकतात, म्हणजे स्विमिंग करणारे स्विमर, आणि बोट पण आहेत आपल्याकडं, म्हणजे साधारण 25-30 बोट आहेत आपल्या साधारण. त्यामुळं कंटिन्यू आपली बोट चालू असते, अहोरात्र दिवस रात्र बोट चालू असते, थांबायचं नाही. भाविकांना आतमध्ये पाण्यात येऊन द्यायचं नाही, पाण्याच्या बाहेरच. कडला आंघोळ करा महाराज माऊली, कडला आंघोळ करा महाराज करतात, कडला आंघोळून जातात निघून. पण वाळवंटातली परिस्थिती कशी आहे? इथे खड्डे वगैरे आहेत? खड्डे बहुत जास्त आहेत, खड्डे सांगू शकत नाही एवढे खड्डे आहेत, वाळवाल्याने पडलेले खड्डे. आषाढी एकादशीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या पालख्या दिंड्यांचं वार्तांकन एबीपी माझानं माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमातून केलं. पण त्याचबरोबर संपूर्ण वारीच्या प्रवासात एबीपी माझानं अनोखा उपक्रम राबवला. ज्या भाविकांना थेट पंढरीला जाऊन विठुरायाचं दर्शन घेता येत नाही, आपली इच्छा विठुरायापर्यंत पोहोचवता येत नाही, त्यांच्यासाठी एबीपी माझानं संपूर्ण वारीच्या प्रवासात इच्छा कलश ठेवला होता. या वारीच्या वाटेत हजारो भाविकांनी इच्छा कलशातून आपल्या इच्छा पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत पोहोचवल्या. तोच इच्छा कलश एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी आज पंढरपुरात विठुरायाच्या चरणी अर्पण केला. रामकृष्ण हरी माऊली. आज आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही आहोत विठुरायाच्या चरणी, विठुरायाच्या मंदिरामध्ये पंढरपूरमध्ये. आणि इथे येण्याचं खास कारण आहे, तुम्ही पाहिलंच असेल की एबीपी माझाने इच्छा कलश हा एक उपक्रम राबवला होता. आता उपक्रम नेमका काय आहे त्याला आज आम्ही खरं तर संपूर्णत्व मिळालेलं आहे, पूर्णत्व मिळालेलं आहे. तो इच्छा कलश काय होता, हा उपक्रम काय होता, हे मी एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांना सांगण्याची विनंती करेन. मॅम, आपण हा जो उपक्रम राबवला तो नेमका काय होता, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर संपूर्ण वारीच्या दरम्यान आपण एबीपी माझाच्या वतीनं माझा विठ्ठल माझी वारी हा उपक्रम राबवत असतो. लोकांना वारीतले क्षण पाहायला मिळावे. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात पुंडलिकाचे जे भक्त आहेत त्यांना वारी जे येऊ शकत नाही त्या लोकांना सुद्धा वारी बघायला मिळावी, म्हणून माझा विठ्ठल माझी वारी हे आपण दाखवत असतो. वारीत भक्ती तर असतेच, पण त्याचबरोबर आपण आरोग्य वारी दाखवतो, आपण वेगवेगळे चांगले स्वच्छ वारी हा उपक्रम दाखवत असतो. आपण जे काही वारीत होत असतं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत असतो. या दरम्यान आपल्याला असं लक्षात आलं की अनेक लोक अशी आहेत की ज्यांची खूप इच्छा असते की आषाढी एकादशीला त्यांनी पंढरपुरात असावं, विठ्ठल चरणी त्यांनी असावं, पण तरी ही लोक येऊ शकत नाही. आणि मग अशा लोकांसाठी म्हणून आपण इच्छा कलश हा वारीतून फिरवत असतो. आपापल्या इच्छा लोक त्या कलशात टाकत असतात आणि आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही इच्छा कलश इथं आणला. मी खास आभार मानेन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे, ज्यांनी सुद्धा वेळ काढला त्यासाठी आणि लोकांच्या इच्छा ईश्वरचरणी अर्पित करण्यासाठी आपल्याला एबीपी माझाला सहाय्य केलं. खरंच तुमचं खूप स्वागत आणि खूप धन्यवाद. जसं मॅम म्हणाल्या तसं की या इच्छा तुमच्या मार्फत आणि तुमच्या सर्वांमार्फत या विठोबा चरणी पोहोचलेल्या आहेत. या उपक्रमाबद्दल तुमच्या आत्ता काही भावना आहेत? एबीपी माझानं वारी जगामध्ये पोचवण्याचं काम करत असताना जगभरातले लोक जी वारीमध्ये येऊ शकत नाही, विठ्ठलाच्या दर्शनाला येऊ शकत नाही, अशा लोकांच्या इच्छा जाणून घेऊन तो इच्छा कलश आज विठुरायाच्या चरणी अर्पण केलेला आहे. मला वाटते या माध्यमातून लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या विठुरायाच्यापर्यंत पोचलेल्या आहेत, तर नक्की विठुराया त्यांच्या इच्छा पूर्ण करतील. एक खूप सुंदर आणि लोकाभिमुख असा हा उपक्रम आहे आणि यातून वारी आपण बघितलं, प्रचंड मोठी वारी होत असताना, लाखो भाविक इथे येत असताना ज्या लोकांच्या इच्छा इथं पोचलेल्या आहेत, घरी बसून सुद्धा वारी पूर्ण झाल्याचं आणि विठुरायाचं दर्शन घेऊन इच्छा विठुरायाच्या चरणात पोचवल्याचा आनंद त्यांना मिळाला. खरं तर आम्ही अशा लोकांसाठी हा उपक्रम राबवला की जे विठोबाच्या चरणी येऊ शकत नाहीत, पण तुम्ही इथेच असता. तुम्ही इच्छा कोणती व्यक्त केली, थेट विठोबाच्या कानात कोणती इच्छा सांगितली आहे? खरं तर या ठिकाणी इच्छा व्यक्त करत असताना आपल्यासाठी काय मागावं असं बिलकुल नसतं.
एकच चांगलं काम करण्याची ताकद दे आणि चुकीला माफ करून पुन्हा नव्या नावाने काम करण्याची शक्ती दे आणि खास करून बळीराजाला सुखी ठेव, अशा पद्धतीच्या भावना सातत्यानं असतात. खास करून यावर्षी अल निनोचं जे संकट आलेलं आहे त्या संकटामध्ये संकटातनं पार होण्याची ताकद या महाराष्ट्राला आणि देशाला मिळावी आणि पाऊस पडावा आणि बळीराजा सुखी व्हावा. ही संधी घेऊन मी मॅमना पण विचारणार आहे, तुम्ही कोणती इच्छा व्यक्त केली? खरंच विनोद, देवाच्या समोर उभं राहिलं की येण्याच्या आधी मनामध्ये खूप इच्छा असतात आणि खूप असतं की देवाला अमुक सांगू तमुक सांगू, पण एकदा देवाच्या समोर उभं राहिलं की कुठलीच इच्छा खरं तर व्यक्त होत नाही. पण एकच इच्छा मला वाटतं सतत मनात कुठेतरी असते, ती म्हणजे स्वतःला सुद्धा आणि सगळ्यांसाठी सुद्धा सगळी लोक ही आनंदी, सुखी, शांती च्या वातावरणात राहावी आणि समृद्धी असावी, आपल्यासाठी सुद्धा, आपल्या राज्यात सुद्धा. कलेक्टर साहेब आपल्यासोबत आहेत. तुम्ही आज विठोबाई चरणी कोणती इच्छा व्यक्त केलीत? तुम्ही काय मागणं मागितलं विठोबाई चरणी? नाही, आता पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आता एल निनोचं संकट पूर्ण भारतात आणि पूर्ण जगात आहेत. आता जिल्हाधिकारी म्हणून मी तोच इच्छा व्यक्त केली आहे की सर्वप्रथम आता पाऊस चांगला पडावे आणि आता बळीराजा जो आमच्या आहेत त्यांना जे संकट आहे त्या संकटातून दूर पडावे म्हणून मी मागणी केली आहे. तुम्ही कोणती इच्छा व्यक्त केली? मी विठोबाची चरणी हा इच्छा व्यक्त केली की जे ग्रामीण विकास विभागाचा विकास आहे ते लवकर आणि खूप सुरळीत पार पडावा असा मी इच्छा व्यक्त केली. तर उत्तम महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानेच मागणं मागितलं आणि अर्थात ते मागणं विठोबा सगळ्यांचा लाडका आहे, तो अर्थात मान्य करेल आणि बळीराजाचं राज्य येईल, त्याचबरोबर उत्तम पाऊस, पाणी आणि पीकसुद्धा येईल. आणि या इच्छेचं आज या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा. आणि या बातम्यांसोबतच माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. रामकृष्ण हरी.